नमस्कार, मी सिया झरे. आपण पाहत आहात HPT आणि RYK मीडिया. उन्हाळा सुरू होताच घराघरात पारंपरिक चविष्ट पदार्थांची तयारी सुरू झाली आणि त्याचा थेट परिणाम मसाल्यांच्या दुकानावर पाहायला मिळतोय. बाजारपेठेत मसाल्यांची खरेदी झपाट्याने वाढली असून मसाले, लोणच्याचे साहित्य, पापड, खाड, सुकी मिरची यांसारख्या वस्तूंची मागणी अचानक वाढली आहे. त्यामुळे मसाल्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची विशेष गर्दी पाहायला मिळते. उन्हाळा सुरू होताच बाजारपेठांमध्ये मिरची आणि विविध मसाल्यांच्या खरेदीसाठी महिलांची विशेष गर्दी पाहायला मिळते. एप्रिल व मे महिन्यांमध्ये घरगुती लोणचं, मसाले, पापड व विविध टिकाऊ खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी परंपरा असल्यामुळे या कालावधीत मिरची, हळद, धने, जिरे आणि मेथी यांसारख्या मसाल्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. जर आता तुमच्या दुकानात ग्राहकांची जास्त गर्दी झाली, जास्तच महिला आल्या, तर तुम्ही त्यावर उपाययोजना कशा करता? त्यावर उपाययोजना म्हणजे महिलांचं कनेक्शन जास्त महिलांशी असतं आणि मिरची हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे, त्याच्यामुळे मला मिरचीतलं माहिती आहे. मी बायकांना सांगू शकते की ही घ्या म्हणजे तुमची तिखट होईल, ती घ्या म्हणजे कलर येईल, तरी येईल, घट्टपणा येईल. मी पुढे बायकांना भाव सांगते, पुढे सगळं मॅनेज करते आणि मागे काका, हे मुलं आहे, हे सगळे मोजून देतात. मग असं आम्ही गर्दीमध्ये ऍडजस्ट करून घेतो. पहिले भाव सांगते, मग किती घ्यायची, कोणती घ्यायची, सगळं इथं येऊन यादी करून देते. मग हळद, धने, मसाला सगळ्याची यादी सांगते आणि मी आमची मुलं सगळे मोजून देतात. आता सध्या कोणत्या प्रकारच्या मिरचीचा ट्रेंड चालली किंवा महिला कोणत्या प्रकारची मिरची खरेदी करतात? आमच्याकडे जवळजवळ 25 प्रकारची मिरची आहे. पण मग खानदेशी लोक आहे ना, त्यांना जळगाव फाफडा, काश्मीरी, रसगुल्ला, रेशमपट्टा, चपाटा आवडते. नाशिककडचे लोक जास्त लवंगी मिरचीला मागणी करतात. म्हणजे ज्या भागातले जे ते त्या मिरचीला जास्त मागणी करतात. पण सगळ्यात जास्त चालणारी म्हणजे नंदुरबार गावराणी, गंटूर, काश्मीरी, शंकेश्वरी, बेडगी, जळगाव फाफडा, चपाटा या मिरच्या सध्या जास्त ट्रेंडमध्ये. मिरची हे भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. मिरचीच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार तिखटपणा, लालसरपणा आणि चविष्ट स्वरूप प्राप्त होते. सर, तुमच्या दुकानात कोणत्या प्रकारच्या मसाल्यांची विक्री होते किंवा कोणत्या प्रकारचे तुम्ही जे घरगुती मसाले बनवता त्यांना कोणता भाव आहे किंवा महिलांना कोणती पसंती जास्त आहे मसाल्यांची? नमस्कार, मी हेमंत सूर्यवंशी. आमचं दादाश्री मसाले म्हणून हे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. स्वतः सगळे मसाले बनवतो आम्ही. दादाश्री मसाले म्हणून सर्व प्रकारचे मसाले आम्ही स्वतः बनवतो. तर ही होती आजची सविस्तर बातमी. अशाच नवनवीन माहिती आणि अपडेटसाठी पाहत रहा HPT आणि RYK मीडिया.